कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठामध्ये 1008 श्री आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक समितीच्या वतीनं 63व्या वार्षिक पूजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। महामस्तकाभिषेक सोहळ्यापूर्वी विशुद्ध सागरजी महाराज डॉक्टर प्रणाम सागरजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पट्टणकोडोलीचे धनंजय मगदूम आणि कोल्हापूरचे भरतेश सांगरुळकर या दाम्पत्याचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर विशुद्ध सागरजी महाराज डॉक्टर प्रणाम सागरजी महाराज यांनी उपस्थित श्रावक श्राविकांना मार्गदर्शन केलं। 2.25 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं यात्री निवास आणि अन्नछत्राच्या फलकाचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यानंतर 1008 श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या 28 फूट उंचीच्या मूर्तीवर विशुद्ध सागरजी महाराज डॉक्टर प्रणाम सागरजी महाराज लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांच्या उपस्थितीत श्री शांती सागर महाराज की जयच्या घोषामध्ये महामस्तकाभिषेकाला सुरुवात करण्यात आली। पंचामृत कलश नारळ पाणी इक्षुरस आमरस दुग्धाभिषेक सर्वौषाधी कलकचूर्ण कषायचूर्ण श्वेतचंदन रक्तचंदन हळद कुंकू अष्टद्रव्यार्ण सुगंधित रसांनी मंत्रोच्चारात महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। किरण शिराळे रेखा मिठारी जयदीप मोग प्रकाश आवाडे शुभम खोत कंथू सागर भरतेश सांगरुळकर विवेक शेटे प्रदीप अडके तरुण सागर युवक मंडळ देशभूषण पाटील स्वप्नील देसाई सुरेखा पाटील सुनील नागावकर यश मेहता अजित शिराळकर नीलकांत जैन राजेंद्रकुमार कांते बाळासाहेब पाटील भरत कापसे यांना अभिषेकाचा मान मिळाला। महामस्तकाभिषेकानंतर मंगलारती पुष्पवृष्टी आणि सत्रवृष्टीनं या मंगलमय धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली। तब्बल 1 तास महामस्तकाभिषेक सोहळा चालला। या सोहळ्याला उत्तर प्रदेशातील तरुण उच्च शिक्षित 30 मुनींचा संघ उपस्थित होता। महामस्तकाभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश मगदूम अजित सांगावे संजय अडके संजय कोठावळे नेमिनाथ कापसे यांच्यासह महोत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले।